तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचा लाडका अर्जुन आणि जय श्रीराम. आणि सकाळी निघलो मी 5:30ला घरातून. मग डायरेक्ट ग्राउंडला गेलो. ग्राउंडला जात नाही तर आपण दोरी वगैरे खेळायची म्हणलं तर चला. रनिंग वगैरे तर आज खूप झाली होती कारण की आज झाली होती 4.5 किलो. तर जास्त रनिंग झाल्यामुळे म्हणलं आता दोरी तर खेळता आली पाहिजे म्हणलं लवकर लवकर, कारण की आपल्याला जायचं होतं घरी आणि डायरेक्ट आपल्याला अनिकेतच्या मम्मीला कंपनीकडे सोडायचं. आणि सगळ्या सिंगल लोकांची एकच सारथी म्हणजे एमआयडीसी म्हणजे सगळे सिंगल लोकच राहतात बरं का. म्हणजे काही परमनंट पण असतं पण सिंगल जास्त प्रमाणात असतं. म्हणलं चला जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला तर कंपनी करायचं. चला चला म्हणलं आपल्याला जायचं कॉलेजला. आणि कॉलेजला डायरेक्ट कॉलेज कसं काय ते पण देवगिरीला. आणि देवगिरीला आपलं काम केलं, आपल्याला ॲडमिशन घ्यायचं होतं एमकॉमला आणि याला BBAला. म्हणलं आता काहीच विषय नाही, चला घराकडं. मग डायरेक्ट घरी आलो. दिसला कुठं रेकॉर्डिंग होतं मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये. कोणत्या अरे बड्डे बाय पार्टी कुठे पार्टी कुठे नंतर रे हा नंतर रे पार्टी कुठे मग नंतर कुठे हॉटेलवर रे कोणत्या साक्षी तर मग काय आपल्याला पार्टी होती, मोठ्या भावाच्या मुलाचा बड्डे होता. तर म्हणलं चला आता मी पण आवरलो होतं. म्हणलं आता आपण पहिले गावात जयंती रॅली चालू आहे, अण्णाभाऊ साठे जयंती, त्याच्यामुळे गावात आधी जाऊ मग बघू चला आता. आणि इतकं भारी डेकोरेशन केलं होतं ना. भाऊला म्हणलं आता तुमचं काही विषयच नाही, रवी भाऊ म्हणलं तुम्हाला घेणार नाही मी, असं होणारच नाही. आणि इकडून बाल्यान ते पण आवाज देत होते. म्हणलं आता आपल्याला काही ब्लॉग घेण्याला जमणार नाही, कारण की मला भाईयन ते आवाज देत होते. म्हणलं चला भाईयाकडं. आणि आपल्या ब्लॉगचा एन्जॉय करा. कोण नवीन असेल तर आपल्याला फॉलो करा.